तर संपूर्ण देशभर दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना भिवंडी शहरातील जीवघेण्या खड्ड्यांच्या निषेधार्थ काळी दिवाळी साजरी केली आहे। शहरातील मानसरोवर परिसरात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे पालिकेविरोधात भिवंडीतील मानसरोवर परिसरातील नागरिकांनी काळी दिवाळी साजरी केली आहे। आम्ही जे यूथ आहेत आम्हाला असं एक मनामध्ये एक प्राऊड फिलिंग होत होता की एक भिवंडीला सुधारण्यासाठी एक IAS ऑफिसर आलेला आहे। आणि त्यानंतर जे आपले भिवंडीचे आमच्या साईडचे आमदार आहेत रईस शेख सर, मला त्यांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की रईस सर, तुम्ही तुमच्या त्या गैबीनगर शांतीनगर साईडला तुम्ही एवढं डेव्हलपमेंटची बात करता, तुम्ही म्हणता तुम्ही रस्ते बनवले, तुम्ही म्हणता तुम्ही स्कूल्स बनवले, तर तुम्ही मानसरोवरला दुर्लक्ष का करता? फक्त जो त्या साईडचा जो मुस्लिम वोट बँक आहे तुम्ही फक्त त्यांच्यासाठी आमदार आहात का? तुम्ही आमचे इथले आमदार नाही का? आज दिवाळीचा सण आहे आणि आमच्या या रस्त्याचा बरोबर होत नाही, काम होत नाही। त्या रस्ता बरोबर नसल्यामुळं आमच्या लोकांचे ऍक्सिडेंट होतात आणि जागेला त्यांचं जीवन संपत आहे। म्हणून या महानगरपालिकेच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही फक्त मतदानाच्या वेळी तिथं आमच्याकडे येतात, फक्त मतदान मागण्यासाठी हात पाय जोडून येतात, पण एकदा मतदान झालं की पुन्हा तुम्ही येत नाही, अजिबात येत नाही। तुम्हाला थोडंसं काहीतरी वाटलं पाहिजे जीवाला। लॉकडाऊनच्या नंतर 10 वेळा या रोडवर बिल काढले, तुम्ही रेकॉर्ड बघा। हा पैसा जातो कुठे? हे ठेकेदार आणि आता जो प्रशासन बसलं हेच खात आहे ना, प्रशासनच पैसे खात आहे ना। आज इथे कोणी नाही, आज लोकप्रतिनिधी कोणी नाही आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम। आज रईसबाईंनी इथे यायला पाहिजे होतं, या समस्या लोकांच्या जाणून घ्यायला पाहिजे। तुम्ही आमचे आमदार आहात, तुम्ही आमच्या समस्या जाऊन अधिवेशनात मांडू शकताय, पण का नाही करत? आमच्यावर अत्याचार करता का? हा अत्याचार आम्ही कदापिच म्हणजे सहन करणार नाही। नाही तर आम्ही कल्याण नाक्यावर किंवा आजबीबीवरती चक्का जाम करू। जर असंच राहिलं तर आमच्या पद्धतीने आम्ही चक्का जाम करू।